नमस्कार. मी डॉक्टर कैलास रोडगे, रयत शिक्षण संस्थेच्या दादा पटेल महाविद्यालयामध्ये अर्थशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करीत आहे. आज आपण SY BCom व्यावसायिक अर्थशास्त्र आणि SYBA स्थूल अर्थशास्त्र या दोन्ही वर्गासाठी एकत्रितरित्या असलेला टॉपिक, ज्या टॉपिकचं नाव राष्ट्रीय उत्पन्न असं आहे, या राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ आणि महत्त्व विद्यार्थी मित्रांनो आज आपण अभ्यासणार आहोत. तर राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना अर्थशास्त्रामध्ये अनन्यसाधारण अशी महत्त्वाची आहे. कारण राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनेवरून देशाच्या अर्थव्यवस्थेतील बदलाची संकल्पना आपल्याला लक्षात येते. राष्ट्रीय उत्पन्नावरून आपल्याला देशातील एकूण रोजगार, एकूण मागणी, त्याचबरोबर यामध्ये झालेला बदल आपल्याला लक्षात येतो. त्याचबरोबर राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाटपावरून राष्ट्रीय उत्पन्नाचं विभाजन वेगवेगळ्या घटकामध्ये कशा प्रकारे झालेलं आहे याचा अंदाज आपल्याला येतो. त्याचबरोबर राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनेवरून देशाच्या आर्थिक स्थितीची कल्पना येते. एखाद्या राष्ट्राचं आर्थिक उत्पन्न अधिक असेल तर ते राष्ट्र आर्थिकदृष्ट्या अधिक बलवान समजलं जातं. अमेरिका, जर्मनी, जपान, इंग्लंड या राष्ट्राचं राष्ट्रीय उत्पन्न जास्त असल्याने ही राष्ट्र जगामध्ये आर्थिकदृष्ट्या बलवान समजली जातात. त्याचप्रमाणे राष्ट्रीय उत्पन्नावरून आपणास दरोडे उत्पन्नाची कल्पना येते. राष्ट्रीय उत्पन्नाच्या सहाय्याने देशातील सर्वसामान्य लोकांच्या राहणीमानाचे उच्च दर्जाचं आहे की कमी दर्जाचं आहे याची कल्पना येते. अर्थव्यवस्थेची आर्थिक स्थिती तपासून पाहण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नातील बदल तपासले जातात. जगातील अर्थव्यवहारात विविध देशाची तुलना राष्ट्रीय उत्पन्नावरून केली जाते. म्हणून राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची मानली जाते. सुरुवातीला आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या अर्थतज्ज्ञांनी केलेल्या व्याख्यांचा अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये पहिली व्याख्या आहे डॉक्टर मार्शल यांनी प्रतिवर्षी एखाद्या देशातील श्रम व भांडवल आणि नैसर्गिक साधन संपत्तीच्या सहाय्याने ज्या मूर्त व अमूर्त वस्तू आणि सेवांचं निव्वळ उत्पादन करतात त्यास राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात, अशा प्रकारची व्याख्या केलेली आहे. या व्याख्येमध्ये साधारणपणे एका वर्षाचा कालखंड विचारात घेतलेला असून या व्याख्येमध्ये ज्या वस्तू आणि सेवा बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी येतात त्याचाच विचार या व्याख्येमध्ये डॉक्टरनी मार्शल यांनी केलेला आपल्याला दिसून येतो. दुसरी व्याख्या आहे प्राध्यापक पिगू यांनी ज्या वस्तू आणि सेवांचं मापन पैशाच्या स्वरूपामध्ये करता येतं त्यांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करावा, अशा प्रकारची व्याख्या पिगू यांनी केलेली आहे. पिगू यांच्या व्याख्येमध्ये ज्या राष्ट्रामध्ये वस्तू विनिमय पद्धती अवलंबून आहे किंवा असण्याची शक्यता आहे अशा राष्ट्रामध्ये या व्याख्येच्या सहाय्यानं राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करणं अवघड ठरू शकतं. तरीही या व्याख्येच्या माध्यमातून ज्या वस्तू आणि सेवांचं पैशाद्वारे मापन करता येतं त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करावा, अशा प्रकारची व्याख्या केलेली आहे. प्राध्यापक फिशर यांनी प्रतिवर्षी देशात जेवढ्या वस्तू आणि सेवांचा उपभोग घेतला जातो त्यास राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात, अशा प्रकारची व्याख्या केलेली आहे. डॉक्टर मार्शल आणि पिगू यांच्यापेक्षा वेगळा विचार फिशरने आपल्या व्याख्येमध्ये मांडलेला आपल्याला दिसून येतो. फिशरने वस्तू आणि सेवांचा जो उपभोग घेतला जातो, म्हणजे प्रत्यक्ष बाजारपेठेमध्ये ज्या वस्तू आणि सेवा खरेदी केल्या जातात त्याचं मोजमाप केलं जावं, अशा प्रकारची व्याख्या फिशरनी मांडलेला आपल्याला दिसून येते. म्हणजेच या व्याख्येमध्ये उपभोगावर अधिक भर दिलेला दिसून येतो. चौथी व्याख्या आहे भारतीय राष्ट्रीय उत्पन्न समितीची व्याख्या. या तिन्ही व्याख्यापेक्षा वेगळा दृष्टिकोन भारतीय राष्ट्रीय उत्पन्न समितीच्या व्याख्येमध्ये मांडलेला दिसून येतो. एका विशिष्ट काळात निर्माण करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवांची दुहेरी गणना न करता केलेल्या मापनास राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात. म्हणजेच या व्याख्येमध्ये भारतीय राष्ट्रीय उत्पन्न समितीने राष्ट्रीय उत्पन्नाचं दुहेरी मोजमाप होण्याची शक्यता गृहीत धरून ही व्याख्या केलेली आहे. म्हणजेच दुहेरी मोजमाप न होता किंवा न करता
जेव्हा एखाद्या राष्ट्राचं उत्पन्न मोजलं जातं त्याला राष्ट्रीय उत्पन्न असं म्हटलेलं आहे. म्हणजेच यावरून आपल्याला असं लक्षामध्ये येतं की राष्ट्रीय उत्पन्न हे वास्तविक वस्तू आणि सेवा एका वर्षामध्ये किती निर्माण झाल्या आणि त्या वस्तू आणि सेवांचं बाजारभावानुसार किती मूल्य आहे याचं मोजमाप राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केलं जातं. हे मोजमाप करीत असताना दुहेरी गणना होणार नाही. म्हणजे एकच वस्तू उत्पादन प्रक्रियेमध्ये वेगवेगळ्या टप्प्यातून जात असते आणि त्याचं वेगवेगळं मूल्य येण्याची शक्यता असते. म्हणून दुहेरी गणना टाळून एका वर्षामध्ये जेवढ्या वस्तू आणि सेवा तयार झालेल्या असतात त्याचं पैशामध्ये केलेलं मोजमाप म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न. हा झाला राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ आणि व्याख्या. आता आपण राष्ट्रीय उत्पन्नाचं महत्त्व अभ्यासणार आहोत. आता राष्ट्रीय उत्पन्नाचं महत्त्व अभ्यासत असताना पहिला मुद्दा आहे अर्थव्यवस्थेच्या स्वरूपाची कल्पना येण्यासाठी. राष्ट्रीय उत्पन्नाच्या सहाय्याने अर्थव्यवस्था विकसित आहे, विकसनशील आहे की विकसित आहे यापैकी कोणत्या गटामध्ये आहे हे समजू शकतं. त्याचबरोबर राष्ट्रीय उत्पन्नाच्या सहाय्याने अर्थव्यवस्थेचा विकास दर, एकूण उत्पादन करण्याची क्षमता, राष्ट्रीय उत्पन्न, शेती, व्यापार, उद्योग इत्यादी विभागामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचा हिस्सा किती आहे हे आपल्याला समजतं. म्हणून अर्थव्यवस्थेच्या स्वरूपाची कल्पना येण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना महत्त्वाची आहे. दुसरा मुद्दा आहे दरडोई उत्पन्न काढता येतं. वास्तविक राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनावरूनच आपल्याला दरडोई उत्पन्नाचं मापन करता येऊ शकतं किंवा दरडोई उत्पन्न काढता येतं. दरडोई उत्पन्न काढत असताना एकूण राष्ट्रीय उत्पन्न भागिले त्याच वर्षातील त्या देशाची लोकसंख्या यावरून दरडोई उत्पन्न काढलं जातं. म्हणजेच आपल्याला प्रत्येक वर्षामध्ये दरडोई उत्पन्नातील देशाची शक्ती कोणते बदल झाले याची कल्पना येण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची आहे. तिसरा मुद्दा आहे अंदाजपत्रकाच्या दृष्टीनं किंवा उत्पादनाच्या विभाजनाची कल्पना येते. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्नाचे देशातील विविध क्षेत्रावर मिळणाऱ्या उत्पन्नाच्या आधारे एकूण राष्ट्रीय उत्पन्न समजले जाते. निरनिराळ्या देशातील उत्पन्न वाटणीच्या आधारे तयार केलेल्या राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी काढली जाते आणि त्या आकडेवारीवरून राष्ट्रीय उत्पन्नाचं विभाजन वेगवेगळ्या घटकामध्ये कशा प्रकारे झालेलं असतं याची कल्पना येते. चौथा मुद्दा आहे अंदाजपत्रकाच्या दृष्टीनं महत्त्वाचं. आता दरवर्षी सरकारमार्फत अंदाजपत्रक मांडलं जातं. या अंदाजपत्रकामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजेच कर आणि त्याचबरोबर सरकारचं उत्पन्न. कर आकारित असताना कराचा उद्देश कोणता आहे, कर लादल्यानंतर सामाजिक कल्याणामध्ये वाढ होईल का घट होईल, सामाजिक कल्याण साधणं या माध्यमातून अंदाजपत्रक मांडलं जातं. म्हणजेच अंदाजपत्रक मांडित असताना कराच्या दरामध्ये जर वाढ झाली तर चलनवाढ होऊ शकते का, चलनवाढ नियंत्रित करण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील, रोजगार वाढवणं आवश्यक आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यासाठी किंवा याचा मूलभूत आधार राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना आहे. म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाला अर्थशास्त्रामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. पुढचा मुद्दा आहे आंतरराष्ट्रीय तुलना करण्यास उपयुक्त. आता विविध राष्ट्राच्या आर्थिक विकासाचा दर अभ्यासला जातो आणि आर्थिक विकासाचा दर ठरवित असताना प्रामुख्याने राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना किंवा राष्ट्रीय उत्पन्नाचा आधार घेतला जातो. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून विविध देशाची जी वर्गवारी आहे म्हणजेच विकसित, विकसनशील आणि अविकसित अशा गटामध्ये केली जाते. राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून त्या देशातील लोकांच्या राहणीमानाचा दर्जा व जीवनस्तर आपल्याला अभ्यासता येतं. म्हणून राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्याचबरोबर पुढचा मुद्दा आहे विकास योजना आखताना किंवा विकास योजनांची आखणी करताना. आता शासनामार्फत वेगवेगळ्या विकासाच्या योजना समाजाच्या कल्याणासाठी राबवल्या जातात. त्याचबरोबर आर्थिक नियोजनाद्वारे अल्पविकसित देश आपला आर्थिक विकास कसा करता येईल यासाठी प्रयत्न करीत असतात.
विकास करीत असताना किंवा विकासाच्या योजना राबवित असताना उत्पादन, उपभोग, गुंतवणूक, रोजगार या बाबतीत योजनेमध्ये वेगवेगळी लक्ष्य ठरवली जातात आणि ही लक्ष्य ठरवित असताना ती साध्य होतील किंवा नाही किंवा ती कशा प्रकारे साध्य करता येऊ शकतात यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचा आधार घेतला जातो. म्हणजेच ज्या वेगवेगळ्या पंचवार्षिक योजनेमध्ये जी लक्ष्य ठेवली जातात ती लक्ष्य साध्य करण्यासाठी सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नाचा आधार घेतला जातो. म्हणून राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना महत्त्वाची मानली जाते. पुढचा मुद्दा आहे अर्थव्यवस्थेच्या प्रगतीची कल्पना येण्यासाठी किंवा अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचं मोजमाप करण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना महत्त्वाची आहे. आता आर्थिक विकासाचे जे निर्देशक आहेत किंवा एखाद्या राष्ट्राचा आर्थिक विकास झालेला आहे किंवा नाही हे आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नावरून काढता येऊ शकतं. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा दर काय आहे, राष्ट्रीय उत्पन्न वाढ किती टक्केवारीमध्ये होत आहे किंवा भांडवल निर्मितीचा दर काय आहे, बचतीचा दर काय आहे, त्याचबरोबर गुंतवणुकीचा दर काय आहे. म्हणजेच अर्थव्यवस्थेचं संपूर्ण यथार्थ ज्ञान आपल्याला होण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनेवरून आपल्याला असं लक्षामध्ये येतं की अर्थव्यवस्थेचं यथार्थ दर्शन आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनेवरून येतं. म्हणजेच आज जो आपण देशाची वेगवेगळी वर्गवारी करतो, म्हणजेच देश विकसित आहे, अविकसित आहे किंवा विकसनशील आहे, याच्या वर्गवारीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा आधारभूत घटक म्हणून राष्ट्रीय उत्पन्न गणलं जातं. राष्ट्रीय उत्पन्नावरूनच देशाच्या विकासाच्या संदर्भातल्या संकल्पना, त्याचबरोबर भविष्यकाळामध्ये आर्थिक विकासाच्या ज्या योजना आहेत या योजनांचा आराखडा तयार करण्यासाठी, त्या प्रत्यक्षामध्ये आणण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची आहे. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो, आज आपण राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ, व्याख्या आणि अर्थव्यवस्थेमध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचं असलेलं महत्त्व याचा अभ्यास आपण आज केला. धन्यवाद.